ताई, अगं हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. फॉर गॉड सेक तू तरी माझा ऐक. ताई मला असं वाटतं की आपण एकदा तरी एजंटना जाऊन माझ्या नाही. ताई, तू पण हे अगं तू माझ्या जागी असली असतीस तर तू काय केलं असतंस ग? मी एजंटचा निर्णय अंतिम निर्णय मानला असता. यश, आपण एजंट सारख्या माणसाच्या फॅमिलीचा भाग आहोत, ज्यांना समाजात खूप मान आहे. अशा वेळी स्वार्थी विचार करून सामान्य माणसासारखे निर्णय नाही घेऊ शकत आपण. मोठ्या घरातल्या लोकांना कायम आपल्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून सफर व्हावं लागतं. माहितीये मला, पण त्यात काही चूक नाहीये, कारण एजंटनी आपल्यासाठी खूप काही केलंय. त्यांच्यामुळे आपल्याला लोक ओळखतात. त्यामुळे त्यांची इमेज जपणं हे फक्त आपलं कर्तव्य नाहीये, आपली गरज आहे ती. यश, तू जो काही निर्णय घेशील त्याचा एजंटच्या इमेजवर फरक पडणार आहे, हे लक्षात ठेव कायम. त्यामुळे तुला कुणी काही विचारलं, तुझं कुणावर तरी प्रेम आहे का हे विचारलं, तर तू काय सांगणार आहेस? ताई, तुझं सगळं मान्य, पण तुझं कुणावरही प्रेम नाहीये हे सांगणार आहेस. ताई ग, तू तरी मला एकदा विचार की माझं कोणावर प्रेम आहे ते. नाहीये कुणावर प्रेम, सांगितलं ना. ताई, दादा, अरे म्हणून आम्ही तुझ्याकडे मदत मागायला आलोय. माझं तर डोकंच खराब झालंय. अरे बाबांनी कंपनीचे 5% शेअर तर यशच्या नावावर केलेत. काय लॉजिक आहे मला खरंच कळत नाहीये. आणि आता विराजचा हा प्रॉब्लेम. मलाही ते पटलं नाहीये दादा. अरे श्वेता आणि यशचं लग्न ठरल्यापासून सरूही अपसेट आहे. आता तर तिला असं वाटायला लागलंय की तिची कोणालाच पडली नाहीये. अरे तुला माहितीये का, मलाही सेम वाटायला लागलं आता. तिची नाराजी दूर करायला मी वाटेल ते करू शकतो, अँड यू नो दॅट. मग वाटलं तर त्या विक्रांत दादाला जेलमधून बाहेर काढायला लागलं ना, तर तेही मी करायला कमी करणार नाही. बरोबर आहे विराज तुझं. अरे कुठल्या बहिणीला हे चांगलं वाटेल की तिचा भाऊ तुरुंगात आहे? एक काम कर, सरूला सांग कुठलंही टेन्शन घेऊ नकोस. बाकी काय करायचं ते मी बघतो. खरंच दादा? थँक्यू सो मच दादा. खरं तर थँक्यू मी म्हणायला हवं, कारण माझ्याकडे मदत मागायला येऊन तुम्हीच माझं सगळ्यात मोठं काम केलंय. तुम्ही इतर कोणाची मदत घेऊन जर त्याला बाहेर काढलं तर तो माझ्या प्लॅनमध्ये पायात पाय घालणार. त्यामुळे आता किती दिवस ही प्रोसिजर लांबवायची आणि त्याला कधी बाहेर काढायचं हे मी ठरवेन. रेऊ, हा बाबा. रेऊ, हा, तू आता एजंटला भेटायला चाललीस ना? हं? तुझ्या मनात जे काही आहे ना त्यांच्याशी बोल. हं? मात्र बोलताना त्यांचा मान ठेव. त्यांच्या कुठल्याही प्रश्नांना प्रत्युत्तर करू नकोस. कसं आहे ना बाळा, तुझं आणि यश या लग्नाच्या बाबतीत ना अंतिम निर्णय तेच घेणार आहेत. हं? हो बाबा, पण एजंटनी मला ह्याच विषयावर बोलायला बोलवलं असेल ना? म्हणजे ताई मला फोनवर असं काही नाही म्हणाली. तर दुसरं काय कारण असणार? कसं आहे ना, तुला टेन्शन नको ना म्हणून लीला तुझ्याशी बोलली नसेल. हं? आणि यश तुझा फोन घेत नाही ना, त्यामागे हेच कारण असणार. कळलंय का? तू जा त्यांच्याशी बोल. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुला मिळतील बघ. हं? आठ मी बाहेर थांबलो. हं? हा.
मला रेवतीशी बोलायचंय. हो का? ठीक आहे, बोला ना. नाही, तुम्हाला जे काही बोलायचंय ते आमच्या समोर बोला. बोला. हे काय चाललंय तुझं? यश आणि रेवतीचं लग्न झाल्यानंतर ती नवीन होणार आहे, जरा सांभाळून बोल. मला रेवतीशी खासगीत बोलायचंय. या ना.